करण्यात आली होती। भारतीय संविधान सभेमध्ये दर 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य देण्यात आलेले होते। भारतीय राज्यघटनेचे पहिले उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर एच.सी. मुखर्जी यांची नेमणूक करण्यात आलेली होती आणि डॉक्टर वी.टी. कृष्णमाचारी हे दुसरे उपाध्यक्ष म्हणून निवडले गेलेले होते। संविधान हमारी शान है, हम सबकी पहचान है। संविधान हमारी शान है, हम सबकी पहचान है। नियमों और कानूनों का यह सर्वोच्च विधान है। नियमों और कानूनों का यह सर्वोच्च विधान है। संविधान म्हणजे देशाचा सर्वोच्च कायदा नियमांचा संग्रह, जो देशाचे शासन कसे चालेल हे ठरवतो। ही आपल्या देशाच्या मूलभूत कर्तव्ये आणि मूल्ये यांचे पालन करते। तसेच भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 395 कलमे आहेत। भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 22 भाग आहेत। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना लिहिण्याचे काम चांगल्या पद्धतीने बजावलेले होते। भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागला आणि भारतीय संविधानातील सर्वात महत्त्वाची समिती म्हणजे मसुदा समिती होती। भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 22 भाग आहेत। त्यापैकी सर्वात मोठा भाग म्हणजे भाग 4 हा आहे आणि भारतीय संविधानामध्ये एकूण 12 परिशिष्टे आहेत। भारतीय संविधान सभेचे उपाध्यक्ष कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची दुसऱ्या बैठकीमध्ये निवड करण्यात आली होती। घटना समितीची दुसरी बैठक 11 डिसेंबर 1946 मध्ये घेण्यात आली होती। तसेच पहिल्या बैठकीमध्ये एकूण 211 सदस्य उपस्थित होते। पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 मध्ये घेण्यात आली होती। पहिल्या बैठकीचे अध्यक्ष सर्वात वयोवृद्ध सदस्य डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे होते। तसेच त्यांची प्रतिकृती दुपारच बिघडल्यामुळे त्यांची जागा बदलवून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आलेली होती। तसेच 10 जानेवारी 1947 मध्ये पंडित नेहरूंनी आपली उद्दिष्टांचा ठराव मांडला होता आणि 22 जानेवारी 1947 मध्ये या उद्दिष्टांचा ठराव पास करण्यात आलेला होता। घटना समितीमध्ये एकूण 15 महिला सदस्य होत्या आणि 11 अधिवेशने झाली घटना समितीचे। घटना समितीतील कलम 14 मध्ये समानतेचा हक्क दिलेला आहे। कलम 21 मध्ये कलम 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाचा मूलभूत हक्क हा सांगितलेला आहे आणि कलम 28 मध्ये कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण देता येणार नाही असे नमूद केलेले आहे आणि कलम 368 नुसार भारतीय राज्यघटनेची घटनादुरुस्ती नेहमी होत राहते। घटनादुरुस्ती होणे हे खूप अत्यावश्यक आहे। पहिली भारतीय राज्यघटनेची घटनादुरुस्ती ही 1951 मध्ये घडून आली। आपल्याला संविधानाने एवढं काही करून दिलं। आपण आज जर इथे उपस्थित सर्व काही आपण या कार्यक्रमाचा आनंद घेत आहोत, लाभ घेत आहोत, तर ते केवळ ना केवळ आपल्या भारतीय संविधानामुळे। जर त्या काळामध्ये खिडकी बाहेर बसून जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अभ्यास करून आज आपल्या भारतासाठी विचार करून त्यांनी संविधान लिहिले, त्याच्यामुळेच आज आपण इथे उपस्थित आहोत आणि हा कार्यक्रमाचा लाभ घेत आहोत। जर त्यांनी त्या काळात लिहिलंच नसेल तर आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो नसतो। त्याचे पालन करणे आणि त्याच्या आदर्शांचे रक्षण करणे हीच आपली जबाबदारी आहे। चला तर मग आपण आपल्या भारताला एक समृद्ध आणि सशक्त भारत घडवूया। एवढे बोलून माझे मी 2 शब्द इथेच संपवते। जय हिंद, जय भारत।